नमस्कार. काही दिवसांपूर्वीची ही घटना. आमच्या एका परिचयाच्या व्यक्ती आहेत, त्यांनी मला सांगितलं की ऋषाली, काही दिवसांपूर्वी आमची एक स्कूलमेट आहे, तर ती गेली. मी म्हटलं काय झालं, तर त्या म्हणाल्या की काही दिवसांपूर्वीच आमच्या शाळेचा ग्रुप आहे त्याच्यावर ती अचानकपणे ॲक्टिव्ह झाली आणि तिचे लागोपाठ मेसेज यायला लागले की मला ना माझ्या मॅरिड लाईफमध्ये खूप इश्यूज आहेत, माझ्या फॅमिलीमध्ये मला खूप टॉर्चरिंग होतं आणि मला या सगळ्यातनं बाहेर पडायचं, मला काहीतरी सोल्युशन हवे, तर प्लीज मला हेल्प आउट करा. तर खरं तर आत्ताचा जमाना ना असा राहिला नाही की आपण पटकन एखाद्यावर विश्वास ठेवावा, काय खरं खोटं जाणून न घेता त्याला पटकन उठावं आणि मदत करावी. मला मान्य आहे, पण त्या म्हणाल्या की ठीक आहे, आपण थोडा वेळ बघूया, एक्झॅक्टली काय कळेल काय आहे ते, आणि बघूया काय होतंय ते करूया, काही ते त्यातनं मार्ग निघेलच. असं म्हणता म्हणता काही दिवसांपूर्वीच ग्रुपवर न्यूज आली की नाऊ शी इज नो मोर. आणि सगळ्यांसाठीच ते खूप शॉकिंग होतं, कारण आपल्यात असणारी आपल्यासारखीच एक व्यक्ती आज आपल्यात हयात नाही. तर त्यांना हेही जाणवलं की अरे, ती सतत आपल्याला सांगत होती, आपल्याकडे मदतीसाठी हाक आपल्याला देत होती आणि आपण काहीच नाही करू शकलो. तर मला ना एक गोष्ट जाणवली की कधी कधी ना आपण खूप आपली संवेदनशीलता सोडतो. या धबडग्यात आपण आपल्या पलीकडे कदाचित कोणाचा विचार करायचंच टाळतो. मला वाटतं की ठीक आहे, आपल्याला प्रत्यक्षपणे पटकन एखाद्याला उठून मदत नाही करता येणार सगळं सोडून, पण आपण काहीतरी खार ना खारीचा वाटा जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला संधी देतो एक माध्यम बनण्याचा दुसऱ्यासाठी, त्यावेळी मला वाटतं आपण आपली संवेदनशीलता जागृत ठेवावी. या परिस्थितीत तुम्ही कदाचित पोलिसांची मदत घेऊ शकला असतात, किंवा कदाचित बरेचसे NGOs आहेत, सोशल वर्कर्स आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून काहीतरी त्यांना करता येईल का अशी त्यांना सांगू शकला असतात. काही ना काही थोडंसं आपल्याला जमेल तसं तर आपण निश्चित करू शकलो असतो, पण आपण ते नाही केलं. त्याच्यामुळे आपल्या मनाला हा पश्चाताप किंवा ही एक सल सतत बोचत राहणारी असू शकते. पण घटना होऊन गेल्यानंतर त्यावर विचार करण्यात खरं तर काहीच हाशील नसतं, नाही का? त्याच्यामुळे आपण हा निश्चितपणे विचार करावा की आपल्या आयुष्यात जेव्हा कधी परमेश्वर आपल्याला ही संधी देईल, त्यावेळी आपण निश्चितपणे काही ना काहीतरी त्याच्याबद्दल पाऊल नक्की उचलावं, जेणेकरून परमेश्वराच्या कृपेने काही झालं तर त्या व्यक्तीलाही निश्चितपणे फायदा होईल आणि आपणही कुठलंही म्हणजे अकर्म केल्याची एक सल आपल्यात राहणार नाही. काहीतरी आपण कर्म करू आणि त्यातनं काहीतरी मार्ग निघेल अशी अपेक्षाही करू. मला वाटतं आपण सगळ्यांनीच यावर जागरूकपणे विचार करण्याची गरज आहे, नाही का? तर निश्चितपणे मला असं वाटतं की आपण या सगळ्याचा सारासार विचार करावा आणि आपल्या आयुष्यात तसं कधी काही घडलंच तर आपण निश्चित तशी कृती करावी. हीच त्या परमेश्वरचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.